नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागील तासिकेमध्ये आपण ज्वालामुखी म्हणजे काय आणि ज्वालामुखी निर्मितीचे कारणे अभ्यासलो आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांचा अभ्यास पाहणार आहोत. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून प्रामुख्याने 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात. हे पदार्थ द्रव, घन आणि वायू अशा स्वरूपात बाहेर पडत असलेले आढळतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून राख, धूळ, खडकाचे कण, तसेच तप्त विषारी वायू, शिलारस असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला भूपृष्ठावरती पडत असलेले आढळतात. यामध्ये जर अभ्यास केलो तर घनरूप स्वरूपामध्ये राख, धूळ, खडकाचे लहान मोठे तुकडे असे घनरूप पदार्थ पडतात. शिलारस, तप्त प्रवाही चिखल असे द्रवरूप पदार्थ यातून येतात. तर वायुरूप स्वरूपामध्ये विषारी वायू, नायट्रोजन, हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ असे वायुरूप पदार्थ बाहेर पडत असलेले आढळतात. या सर्व पदार्थांचा अभ्यास करत असताना यामध्ये भूपृष्ठांतर्गत आणि भूपृष्ठावर पडल्यानंतर त्याला आपण विविध नावाने ओळखले जात असलेले आढळतात. त्याचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपण या पदार्थांचा अभ्यास पाहूया. यामध्ये नंबर 1 द्रवरूप पदार्थ. यामध्ये वितळलेल्या खडकांचा द्रव पदार्थांचा समावेश होतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा असे म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्यास लावारस असे म्हणतात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये हे द्रव पदार्थ आढळत असताना त्याला आपण मॅग्मा असे म्हणतो. आणि ज्यावेळेस हे द्रव रूप पदार्थ भूपृष्ठावरती पडतात अशा वेळी त्यास आपण लावारस म्हणून ओळखले जात असलेले. म्हणजेच खडक व अन्य पदार्थ जेव्हा द्रव स्वरूपात भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात तेव्हा त्यास मॅग्मा असे म्हणतात. आणि तोच मॅग्मा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूपृष्ठावर येतो तेव्हा त्या द्रव पदार्थाला लावारस असे म्हणतात. या लावारसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. एक आहे आम्ल लावा आणि दुसरा आहे अल्कली लावा. अशा 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं. त्यामध्ये आम्ल लावा यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते. त्याचा वितरण बिंदू उच्च असतो. आम्ल लावा हा घन स्वरूपात
किंवा घट्ट स्वरूपामध्ये असलेला अणुता, त्यामुळे त्याचे वहन हे संत गतीने होत जात असलेलं अणु. अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते अम्ल लावा असलेला अणुता. अम्ल लावा घन स्वरूपात किंवा घट्ट स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याचे वहनाची गती ही संत स्वरूपाची असलेला अणु. एवढंच नव्हे, हे लावा उच्च वितरण बिंदूचा असलेला अणु. वितरण बिंदू म्हणल्यानंतर त्या ठिकाणी द्रवांक स्वरूपाचा असलेला आढळून येतो. त्यानंतर आहे द्रव रूपामधला लावा रसाचं वर्गीकरण करत असताना दुसरा प्रकार अल्कली लावा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते, त्याचा वितरण बिंदूही कमी असतो, तो पातळ असतो, त्यामुळे तो जास्त प्रभावी असतो. अल्कली लावा हा तुलनेने पातळ असल्यामुळे त्याच्या प्रवाहाची गती जास्त असलेला अणु होतो. याशिवाय सिलिकेचे प्रमाण कमी आणि द्रवांक म्हणजे वितलनाचा बिंदू हा कमी असलेला अणु, त्यामुळे हा अल्कली लावा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडल्यानंतर तो सर्वाधिक प्रमाणात पृथ्वी पृष्ठभागावरती पसरत असलेला अणु, कारण त्याचा वितरण बिंदू हा कमी असलेला अणु, त्यामुळे तो सहज पद्धतीनं भूपृष्ठावरती पसरत असलेला अणु. अशा स्वरूपामध्ये आपल्याला जे की ज्वालामुखीच्या उद्रेकातून द्रवरूप बाहेर पडत असलेल्या नंतर हे आपल्याला पाहावयास मिळतं. यानंतर आहे घनरूप पदार्थ. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या घनरूप पदार्थाचे ज्वालामुखीय धूळ, राख, सकोनाश्म असे प्रकार पडतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारे घनरूप तुकडे जमिनीवर पडण्या अगोदर हवेत फेकले जातात, त्यामुळे त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असेही म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ज्वालामुखीच्या उद्रेकातून लहान मोठे खडक, धुलीकण, राख यांचा समावेश असलेला अणु. ज्यावेळेस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामधून हे घनरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठभागावरती फेकले जात असलेले अणु, त्यावेळेस ते एक स्वरूपात असल्यामुळे आणि घन स्वरूपात असल्यामुळे त्याला ज्वालामुखीय बॉम्ब देखील म्हणून ओळखले जात असलेले अणु. ज्यावेळी हे पदार्थ अतिसूक्ष्म असतात त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख असे म्हणतात. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनाश्म असे म्हणतात. तर काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असेही म्हणतात. अशा विविध स्वरूपामध्ये आपल्याला हे घनरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठभागावरती पडत असलेला म्हणतो. हे ज्वालामुखीय पदार्थ, ज्वालामुखीय घन स्वरूपातील पडणारे जे पदार्थ आहेत ते पृथ्वी पृष्ठभागावरती पडत असताना इतर प्रदेशामध्ये त्याचाही परिणाम होत असलेला नाही. कारण ज्यावेळेस ज्वालामुखीच्या उद्रेकातून पडणारी धूळ किंवा राख आहे, हे राख उद्रेकातून बाहेर पडल्यानंतर ही राख इतर प्रदेशामध्ये पसरत असलेल्या नाही, ते वायू स्वरूपामध्ये पसरत असलेल्या नाही. म्हणजेच वारा त्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहत असताना हे त्यातून बाहेर पडणारे जे दूषित कण आहेत ते वाऱ्यासोबत वाहत जात असलेला अणू. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वायुरूप पदार्थांचा अभ्यास होणार. उद्रेकाच्या वेळी
ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसून येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोपी ढग असेही म्हणतात. यामधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात. म्हणजे पृथ्वी पृष्ठभागावरती वायुरूप पदार्थ ज्वालामुखीतून बाहेर पडत असलेला आढळून येतो. आणि हे पदार्थ बाहेर पडत असताना ते ढगावर तयार होत असलेले आणतात. म्हणजे ढगासारखे हे तयार होत असलेले आणतात. आणि त्यावेळेस धुराच्या ढगाच्या आकारावरून त्याला फुलकोबी सारखा आकार प्राप्त होत असल्यामुळे त्याला फुलकोबी ढग असे म्हणतात. या वायुरूप पदार्थात काही वेळेस ज्वलनशील वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण झालेले दिसतात. म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होत असलेला आढळतो, हे उद्रेक झाल्यानंतर त्यामधून काही ज्वलनशील वायू बाहेर पडत असलेला आढळतो. हे ज्वलनशील वायू बाहेर पडत असल्यामुळे त्याच्या मुखाशी त्या ठिकाणी आपल्याला जाळ लागलेला असलेला आढळून येतो. आणि अशा स्वरूपामध्ये हे आपल्याला पदार्थ आढळून येतात. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशा द्रव, वायू आणि घन स्वरूपामध्ये पदार्थ बाहेर फेकले जात असलेल्याने आणि त्याचाच परिणाम आपल्याला पृथ्वी पृष्ठभागावरती होत असलेला आढळून येतो. म्हणूनच ज्वालामुखी हे एक विध्वंसक स्वरूपाचे असलेले आढळून येतात. या हालचालीला देखील विध्वंसक हालचाली म्हणून देखील ओळखले जाते. यानंतर आपण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास पाहणार आहोत. या भूरूपांचा अभ्यास पाहत असताना आकृतीने त्याचे वर्गीकरण करण्यात येते. ज्वालामुखीतून बाहेर आलेला लावारस थंड होऊन त्याला घनरूप प्राप्त होते. मात्र लावारसाचा प्रवाहीपणा, थंड होण्याचा कालावधी आणि लावारसाचे स्वरूप व प्रमाण यावरून लावारसाला विविध घनरूपे प्राप्त होतात आणि त्यातूनच विविध ज्वालामुखीय भूरूपे निर्माण होतात. या भूरूपांचा अभ्यास आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे लावा घुमट. ज्वालामुखी बाहेर पडणारा लावारस जेव्हा जास्त न पसरता मुखाजवळच घनरूप बनतो तेव्हा घुमटाकार टेकडी निर्माण होते. व ज्यावेळेस ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावारस तेथेच त्याचे संचयन होऊन किंवा तेथेच साचून ते इतरत्र न पसरता त्याच्या मुखाजवळ घनस्वरूपात होत असलेला आणि तसंच कंटिन्युअसली त्याची संचयन होत असलेला अनुभव, ते तशा स्वरूपामध्ये म्हणजे टेकडीच्या स्वरूपामध्ये त्याला आकार प्राप्त होत असलेला अनुभव. त्यामुळेच त्याला ज्वालामुखीय घुमट असेही म्हटले जाते. या घुमटाकाराचे किंवा ज्वालामुखीय लावा घुमटाचे तीव्र उताराच्या उंच घुमटाकारासारखे टेकड्यांची निर्मिती आम्ल लावारसापासून होत असलेला अल्कली लावामुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असलेले घुमट तयार होत असलेला म्हणजेच लावारसाच्या प्रवाहीपणावर आधारित किंवा प्रवाहानुसार त्या ठिकाणी आपल्याला दोन स्वरूपाचे टेकड्या, घुमटाकार टेकड्या असलेल्या म्हणजेच ज्वालामुखीतून
बाहेर आलेला लावा जर आम्लधर्मी असेल तर त्याचा प्रवाहाचा वेग कमी असतो आणि त्यामुळे त्याचे संचयन होत असलेला आणतो आणि तसंच तो उंच घुमटाकार टेकड्याच्या स्वरूपात घनरूप बनत जात असलेला ना. कसं आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्यावेळेस लावा आम्लधर्मी असतो त्यावेळेस तो पसरायला लागणारा कालावधी अधिक असलेला नाही, त्यामुळे अशा स्वरूपाच्या टेकड्या निर्माण होत असलेल्या. तसेच ज्यावेळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून अल्कलीधर्मी लावा बाहेर आला तर त्याचा प्रवाहीपणा म्हणजे प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो तुलनेने कमी पसरतो आणि त्यामुळे त्याची उंची कमी असलेला आणतो व विस्तृत तळ असलेले घुमट तयार झालेले दिसून येते. अशा स्वरूपामध्ये आपल्याला लावा घुमट असलेले आढळतात. यामध्ये आपल्याला लावा घुमट म्हणून आकृती 1.14 पाहता येईल. यानंतर आहे लावा पठारे. भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लावा रसापासून याची उत्पत्ती होते. मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लावा रस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते. काय म्हणलेलं आहे, ज्वालामुखी जेव्हा भेगीय उद्रेकातून होतो तेव्हा लावा रस मोठ्या प्रमाणात आणि विस्तृत भूपृष्ठावर पसरतो. काय, ज्वालामुखी जेव्हा भेगीय उद्रेकातून होतो म्हणजे भूपृष्ठाला जे भेगा पडतात त्याच्यातून तो उद्रेक होत असलेला नसतो आणि अशा वेळी लावा रस मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावर पसरलेला आणतो आणि ज्यावेळेस हे लावा रस भूपृष्ठावरती पसरतो त्यावेळेस लावा पठाराची निर्मिती होत असलेली आणतो. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार हे लावा पठाराचे एक उत्तम उदाहरण आहे. यानंतर आहे ज्वालामुखीय काही अशा स्वरूपाचे पठार निर्माण होत असलेले आणतो. यानंतरचे भूरूपे आपण नंतरच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.